श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी 2-3 दिवसापूर्वी नर्सरीमधून मोगऱ्याचे झाड आणले होते. पण ते आणल्याच्या नंतर मी लगेच ते झाड कुंडीमध्ये लावत नाही. कारण की त्याला घराच्या वातावरणाशी जुळून घ्यायला 2 ते 3 दिवस लागतात. नंतर मी ते आता कुंडीमध्ये लावत आहे. हे मोगऱ्याचे झाड प्लास्टिक पिशवीतून काढताना खूप काळजी घ्यायची. मी ही पिशवी जोरात न ओढता खूप हलक्या हाताने आणि हळूच हे झाड मातीच्या गोळ्यासहित बाहेर काढलं आहे. यामुळे झाडांच्या मुळांना अजिबात धक्का लागलेला नाही. आता हा जो मातीचा गोळा आहे तो आपल्याला असाच अख्ख्या कुंडीत मधोमध ठेवायचा आहे. नर्सरीची ही मूळ माती आपण काढणार नाही आहोत, कारण यामुळे झाड हे नवीन कुंडीत सुकत नाही आणि लवकर सेट होते. माझे मोगऱ्याचं झाड लावून झालेलं आहे. बघा आता कसं दिसतंय. आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे आज करवटल्याची भाजी. तर करवटले हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नाहीतर मग कोमट पाण्याने धुतले तरीही चालते 2-3 वेळेस. करवटलं भाजी ही एक रानभाजी आहे. ही पावसाळ्यामध्येच मिळते आणि डोंगरावरती किंवा जंगलामध्येच असतात याची वेल. भाजी कट करताना पुढचे मागचे टोक कट करून घ्यायचे आणि मग ते उभ्या आकारात पातळ कट करायचे. त्याच्यामधल्या आतल्या बिया लाल झाल्या असतील तर त्या काढून टाकायच्या, नाहीतर त्या आत लाल नसतील झाल्या तर त्या तशाच राहू दिल्या तरी चालते. मी इथे शेंगदाणे भिजू घातले होते अर्ध्या तासापूर्वी भाजी बनवण्यासाठी. आणि हे शेंगदाणे आता थोडे मिक्सर मधून बारीक कट करते, म्हणजे एकदम बारीकही नाही, थोडे जाडसरच ठेवते. आता फोडणीची तयारी करते. तर कढईमध्ये तेल टाकून घेते आणि तेल टाकल्याच्या नंतर आता या भाजीमुळे आपल्या रक्तातील शुगर कमी होते, रक्तदाब कमी होतो आणि भरपूर फायदे आहेत शरीरामध्ये या भाजीचे. ही भाजी खाल्ल्याने वजन पण कमी होते, कारण की या भाजीमध्ये कॅलरीज खूप कमी आहेत आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे आणि पचनक्रियेसाठी पण फायदेशीर आहे. मोहरी तडकली आणि त्याच्यामध्ये आता थोडं जिरं टाकून घेते. जिरं टाकल्याच्या नंतर लसूण टाकते. लसूण थोडा असा लाल होईपर्यंत कुरकुरीत त्याला असं खाली वरती फिरवते आणि नंतर हे शेंगदाणे थोडे टाकून घेते. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकल्याच्या नंतर आता आपली मिरची, मसाला आणि हळद टाकून घेते आणि शिजवण्यासाठी थोडं पाणी टाकते आणि पाणी टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटं त्याला तसं शिजू देते. ते शिजल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये करवटली टाकते. करवटली टाकल्याच्या नंतर त्याला असे 1-2 मिनिटं परतून घेते परत. त्याला 1-2 मिनिटं परतून घेतलं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते परत शिजण्यासाठी. पाणी आता टाकल्याच्या नंतर त्याला अगदी 5 मिनिटात करवटल्याची भाजी होते, कारण की त्याला शिजायला खूप वेळ लागत नाही. त्याच्यावरती आता 4-5 मिनिटं शिजण्यासाठी झाकण ठेवून देते आणि थोडा गॅसचा पॉवर कमी करते आणि आपले चवीनुसार मीठ टाकून घेते. आता झाली आहे करवटल्याची भाजी बनवून.